माणुसकीला काळिमा. अवघ्या काही पैशांसाठी रुग्णवाहिका अर्ध्या वाटेतून परत फिरवली. सर्पमित्राचा तडफडून मृत्यू. उपचाराला उशीर झाल्यानं रुग्णालयात नेत असताना मंगेशचा मृत्यू. नातेवाईकांची ॲम्ब्युलन्स चालकाविरोधात गुन्हे दाखल करून कारवाईची मागणी. माणुसकी मेलीये का असा प्रश्न विचारण्याची वेळ आज आलीये. ज्या सर्पमित्रानं आयुष्यभर सापांना जीवदान दिलं, त्या सर्पमित्राचा आज रुग्णवाहिका चालकाच्या निर्दयीपणामुळे दुर्दैवी अंत झालाय. अकोल्याला उपचारासाठी जात असताना खिशात पुरेसे पैसे नाहीत म्हणून चालकानं रुग्णवाहिका अर्ध्या वाटेतून मागे फिरवली आणि यातच सर्पमित्र मंगेश कांबळे यांचा श्वास कायमचा थांबला. काय आहे हे संपूर्ण थरारक आणि संतापजनक प्रकरण? पहा हा विशेष रिपोर्ट. खामगाव तालुक्यातील जनुना गावचा एक निधऱ्या छातीचा सर्पमित्र, नाव मंगेश कांबळे, ज्यानं आजवर अनेक विषारी सापांना पकडून जंगलात सुरक्षित सोडलं. पण नियतीचा खेळ पहा. एका विषारी सापाला पकडून त्याचा नैसर्गिक अधिवासात सोडत असताना सापानं त्याला दंश केला. प्रकृती खालावल्यानं त्याला तातडीनं खामगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र विष अंगात भिनत चाललं होतं. वेळ कमी होती. डॉक्टरांनी सल्ला दिला, त्वरित अकोल्याला हलवा. मंगेशला घेऊन रुग्णवाहिका अकोल्याच्या दिशेनं निघाली. सायरन वाजत होता. प्रत्येक सेकंद मोलाचा होता. पण टेंभुर्णा गावाजवळ येताच रुग्णवाहिका चालकानं पैशांचा तगादा लावला. पैसे कमी आहेत असं सांगताच त्या चालकाच्या काळजाला पाझर फुटला नाही. उलट त्यानं माणुसकीला हरताळ फासत रुग्णवाहिका थेट अकोल्याच्या दिशेनं नेण्याऐवजी पुन्हा खामगावच्या दिशेनं मागे फिरवली. असा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केलाय. हो, तुम्ही ऐकलं ते खरंय. अवघ्या काही नोटांसाठी त्या चालकानं मृत्यूच्या दारात असलेल्या रुग्णाला वेळेवर उपचार मिळू दिले नाहीत. रुग्णवाहिका परत खामगावला आली, पैशांची तजवीज झाली आणि परत ॲम्ब्युलन्स अकोलाकडे नेत असताना उपचाराला उशीर झाल्यानं वाटेतच मंगेशची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेत एका सर्पमित्राचा जीव गेलाय, पण त्यासोबतच माणुसकीचाही अंत झालाय. त्यामुळे मृतकाच्या नातेवाईकांनी ॲम्ब्युलन्स चालकाविरोधात गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केलीये.